नाही ते सुद्धा दादांनी त्या ठिकाणी सांगितलं. अशा प्रकारच्या अनेक योजना आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहेत, एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि भुजबळ साहेबांनी निश्चित या जिल्ह्यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त कामं कसे होतील त्या दृष्टीने प्रयत्न करावेत हीच शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आपण बनकर अण्णांच्या पण भाषणाला मुकलो. आदरणीय साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करताय. जरा पाऊस येतोय असं वाटलंय म्हणून मी जरा मधली भाषण थांबवली. मला खरं म्हणजे सगळे बोलले असते तर बरं झालं असतं. या मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार दिलीप बनकर, या चीफ इंजिनियर साहेब आहेत, त्याच्यानंतर आमच्या ह्या मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर अनेक इंजिनियर्स वगैरे सगळे आहेत. हे काम काय एकट्याचं नसतं, या सगळ्या मंडळींचं सगळ्यांचं एकत्रीकरण झाल्यावर काम होतं. आणि या मंचावर अनेक माझे सगळे मित्र बसलेले आहेत, माझे सहकारी बसलेले आहेत. सगळ्यांची नावं मी घेत बसत नाही, कारण पावसाचा याच्यामध्ये संभव मला वाटतो आणि पाऊस पाहिजे आपल्याला. आता हा रस्ता जो आहे 560 कोटी रुपये रामाचे पिंपळस ते येवला, आणि दुसरा रस्ता आहे लासलगाव विंचूर खेडले जुंगे, हा 134 कोटी रुपये. हे दोन्ही याच्यामध्ये हा पहिला जो रस्ता मी सांगितला एशियन डेव्हलपमेंट बँकच्या वतीनं मी गेली 4 वर्ष याच्यासाठी प्रयत्न करतोय. त्यावेळेला अशोकराव चव्हाण हे PWD मंत्री होते. त्या वेळपासून जे आहे माझा आग्रह होता की आमचा हा रस्ता जो आहे तुम्ही घ्या, अतिशय महत्वाचा रस्ता आहे. संभाजीनगर पर्यंत पुढे तो रस्ता जातो. आता जो रस्ता आपण 4 पदरी केला त्याला 15 वर्ष मला वाटतं किमान झालेली आहेत. रस्ता अनेक वेळा दुरुस्त सुद्धा केला, पण खराब सुद्धा झाला. आता आमचे इंजिनियर जे आहेत तुम्ही सगळं आलात आणि आता परत जाल तेव्हा पहा निदान, कारण हा एवढा मोठा रस्ता 560 कोटीचा करायला वेळ लागणार, म्हणजे एकदम काय महिना 2 महिन्यात होणार नाही. ते रस्ते वगैरेचे खड्डे वगैरे जे आहेत तुम्ही दुरुस्त करायला पाहिजेत. आणि ते जे कंत्राटदार आहेत त्यांना सुद्धा मला सांगायचं की वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे व्यवस्थितरित्या काम सुरू करा, डायव्हर्शन वगैरे व्यवस्थित ठेवा. आणि त्यामध्ये आता विसर्जन वगैरे आहे, आता थोडस जरा हे करा, नाही तर विसर्जनाच्याच वेळेला जे आहे मिरवणुकीच्याच वेळेला तुम्ही रस्ते खोदू नका. 2, 4, 5, 6 दिवस जातील आणखीन ताबडतोब निघून. आणि त्याच्यानंतर मात्र मग जे आहे न थांबता ते काम आपण ते करायला पाहिजे. आता हे सगळं करत असताना आपल्याला सगळं माहिती आहे की मुंबई नाशिक आणि पुढे सुद्धा जो 4 पदरी रस्ता झाला तो सुद्धा जो आहे मी PWD मंत्री झाल्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून आपण करून घेतला. आणि नंतर हा 4 पदरी रस्ता इकडे केला, पुढे त्र्यंबकेश्वर पर्यंत आपण तो 4 पदरी केला, अनेक रस्ते केले, आउटर रिंग रोड, इनर रिंग रोड, नाशिक शहराचे आपण केले, सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण काम केलेलं आहे त्यावेळेला. परंतु एक आहे ना, ज्या वेळेला पाऊस पडतो, ऊन पडतो, त्याचा पहिला मारा कोण सहन करतं, तर तो रस्ता सहन करतो. आणि मग आपल्याला घर सुद्धा खरं म्हणजे 2 वर्षातून रंगरंगोटी करावी लागतं, तसंच या रस्त्याचं सुद्धा असतं. बरं आपले रस्ते त्या मनाने आता तर काय, पूर्वी तर होते 4, 2, 6 चाकी ट्रक होते, आता एक ते काय तुमचे ट्रॉलर आणि ट्रेलर ने आमके न तमके न कंटेनर, एकेकाची चाकं किती मोजायची, काही ठिकाणी तर 100 चाकाची गाडी चालते. आता हे एवढं सगळं वजन जे आहे, ज्या वेळेला तो रस्ता घेतो त्यावेळेला त्याची खालची जी बॉडी आहे ती क्रॅक होते, कुठेतरी पाणी त्याच्यामध्ये घुसतं, खड्डे पडायला सुरुवात होते. आणि इथे विशेषतः आपण पाहिलं आता सुद्धा किती मोठी तरी रहदारी आहे. परत लासलगाव विंचूर हा आमचा जो मार्केट आहे, हे या आशिया खंडातलं कांद्याचं फार मोठं मार्केट आहे, त्याची सुद्धा फार मोठी रहदारी इथे सतत सुरू असते. आणि त्यामुळे जो आहे हा रस्ता
सिमेंट कॉन्क्रीटचा व्हायला पाहिजे, यासाठी माझे प्रयत्न होते. सुदैवाने जे आहे या वेळेला त्या प्रयत्नाला यश मिळालं आणि ज्याला एडीबी म्हणतो आपण, एशियन डेव्हलपमेंट बँक, त्याच्या माध्यमातून हा रस्ता आपण करतो आहोत. आता त्याचबरोबर लासलगाव, विंचूर, पुढे मसोबा, माथा, धरणगाव, सारोळे, खेडले, जुंगे हा रस्ता, या एवढ्याच्या रस्त्याचं काम हे 134 कोटी रुपयाचं आहे. इथून त्या विंचूर वरून लासलगाव जाताना अनेक ऍक्सिडेंट होतात आणि मी जेव्हा जेव्हा तिकडे गेलो त्या वेळेला त्या तक्रारी माझ्याकडे ऐकू आल्या की ऍक्सिडेंट मध्ये हा गेला, तो गेला, तो गेला, तो गेला, मृत्युमुखी माणसं पडतात. आणि म्हणून मला आनंद आहे की आता तो रस्ता सुद्धा घेतला. मुळात एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हॅमचे रस्ते आहेत त्या पद्धती आणि काही ठिकाणी एडीबीचे आहे. कुठल्याही एका मतदारसंघात ह्या दोन्ही प्रकारचे रस्ते दिलेले नाहीत. काही आमदारांना एडीबीचे रस्ते दिले तिथे हॅम नाही, आणि हॅम दिलं तिथे एडीबीचं. हॅम म्हणजे अगोदर तुम्ही ते रस्ते वगैरे तयार करून घेतात, कर्ज वगैरे काढून, नंतर मग गव्हर्नमेंट जे तुमचे ते पैसे वगैरे देत असतं, ते त्याला हॅम एक नवीन योजना आहे. ठीक आहे, पण आपल्याला मात्र हे दोन्ही रस्ते जे आहेत, हा एकमेव मतदारसंघ आहे की या दोन्ही प्रकारचे रस्ते आपण करतो. मुळात हा रस्ता जो होता, हा खरं सांगायला हरकत नाही की माणिकराव कोकाटे यांनी मागणी केली होती म्हणून पुढे तो रस्ता तिकडे त्यांच्याकडून परत तो इगतपुरीपर्यंत जाणार आहे. मला माहिती नाही, पण आमच्या इकडचे जे कोणी इंजिनियर्स होते त्यांनी काय केलं, विंचूरच्या पुढे हा रस्ता धरला आणि मी डोक्याला हात लावला, अरे खरा रस्ता जो आहे लासलगाव पासून पाहिजे आम्हाला, तुम्ही विंचूरच्या पुढे जाऊन काय करणार. मला आभार मानले पाहिजेत. ते सगळं झालं होतं, अमकं तमकं सगळं झालं आणि आता काय करायचं. पण अतुल चव्हाण म्हणून आपले इंजिनियर्स तिकडे पुण्याला, त्यांच्याकडे हे हॅमचे रस्ते, त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्हाला कल्पना आहे लासलगाव काय आहे ते, आणि मग हा पुढे रस्ता करण्यापेक्षा तिथूनच रस्ता करायला पाहिजे. आणि मग परत एकदा जो आहे हा सगळे जे आहेत आराखडे बनवण्यात आले, त्यांचे मला आभार मानले पाहिजेत. तसे ते आभार जे आहेत अनेकांचे मानले पाहिजेत. हे आमच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनीषा म्हैसकर, ओपी गुप्ता साहेब जे फायनान्स बघतायत, चीफ इंजिनियर एडीबीचे आहेत शरद राजभोज आहेत, चीफ इंजिनियर रणजित हांडे आहेत, आमचं काम बघतात. या सगळ्यांचं जे आहेत मी जाहीर आभार मानतो, कारण सहकार्याशिवाय हे काम होत नाही. एखाद्या अधिकाऱ्याने अडवायचं ठरलं तर मग ते गेलं, तुम्ही कितीही चक्रा मारा. 100 रुपये आणायचे असले आणि 1 लाख रुपये आणायचे तर तरी किती त्रास आहे. आता आज जवळजवळ 564 कोटी आणि 100 काय ते हे जे आहे 134 कोटी 560 कोटी 700 कोटीवर ही काम आहेत. आणि एकूण आता जी कामं मी सांगितली बघा, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळ 2000 कोटी रुपयाची कामं या क्षणाला या लासलगाव येवला मतदारसंघामध्ये सुरू आहेत. 2000 कोटी रुपयाची. आता हे तर ऐकायला येतंय सगळ्यांनाच, काय आता गेल्या काही दिवसापासून अडचणी होतात. मध्ये सरकार बदललं, त्या सरकारमध्ये आम्ही नव्हतो 5 वर्ष, त्यातले 2-2.5 वर्ष. मग कोणीतरी सांगितलं की अतिशय सुंदर महाराष्ट्र सदन बांधले. खरं आहे, अतिशय सुंदरच आहे. राष्ट्रपतींनी त्यावेळेस सांगितलं की राष्ट्रपती भवनानंतर या इमारतीचा क्रमांक लागतो. तो सुद्धा आम्ही आणि आमचे PWDचे सगळे अधिकारी मिळून ते सगळं केलं होतं. अजूनही एक नवा पैसा त्या कंत्राटदाराला दिलेला नाही. आता हे मी सांगितलं तर तुमचा कोणाचा विश्वास नाही बसणार. 15 वर्ष जवळजवळ झाले, केसेस घातल्या माझ्यावर, केसेस काय झालं. आता 2-2.5 वर्ष ते गेले आमच्या आतमध्ये जेलमध्ये, माझ्याबरोबर समीर भाऊनं पण. त्याच्यानंतर त्यांनी जो बनवला तो महाराष्ट्र सदन, ते पण त्यांच्यावर पण केसेस. आणि कोर्टात जेव्हा केस उभी राहिली तेव्हा 2 प्रश्न विचारले त्यांनी. महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत या कंत्राटदाराला
ज्याने एवढे सुंदर बांधलेलं आहे ते महाराष्ट्र सदन. एक महाराष्ट्र सदन एकटंच नाही, महाराष्ट्र सदन एक 5 स्टार आरटीओचं ऑफिस अंधेरीला आणि हायमाउंट गेस्ट हाऊस, 4-5 प्रकरण आहेत त्याच्यात. ते एकाच कॉन्ट्रॅक्टर करून घेतली आपण. कोर्टाने विचारलं किती पैसे दिले महाराष्ट्र सरकारनं. महाराष्ट्र सरकारतर्फे सांगण्यात आलं एकही नवा पैसा अजून कंत्राटदाराला दिलेला नाही. मग कोर्ट म्हणाल मग भ्रष्टाचार कसला, तुम्ही पैसेच दिले नाही अजून, त्याला पैसे तर द्या, मग तो काय करेल, भ्रष्टाचार होतो का नाही पाहिजे. आणि 100 कोटीचं ते मुळात कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते दिलं होतं सगळ्यांनी मिळून, म्हणजे 2 वेळा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये मंजूर झालं. मी PWD मंत्री म्हणून मी आणि समीर भाऊ त्यावेळेला खासदार दिल्लीत बसायचे, त्यामुळे आम्हाला पाहिजे तसं ते करून घेतलं. राजस्थानचे लोक वगैरे कामाला लावत. आता हे सगळं झाल्यानंतर मग कोर्ट म्हणाला आता तुम्ही पैसे दिले नाहीत, आता ही केस डिस्चार्ज, केस चाललीच नाही, केस डिस्चार्ज झाली. आता हे असे सगळे प्रकरण आता त्याच्यामध्ये ते 2 वर्ष गेले आमची, 2.5 वर्ष. त्याच्यानंतर करोनामध्ये 2 वर्ष गेली, मध्ये सरकारमध्ये नव्हतो, रस्ता खराब झाला, सातत्याने मगाशी सांगितलं सातत्यानं त्याची डागडुजी पाहिजे, नाही झाली, अगदी खराब रस्ता. आता मला तुम्ही सांगा, मी ज्या वेळेला सांगतो मी एवढे 2000 कोटीची कामं केली. अनेक लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळे पक्ष सोडून इकडे गेला तिकडे गेला सरकारमध्ये गेला. मी आता सरकारमध्ये गेलो नसतो तर हे रस्ते झाले असते. हा विंचूरचा आमका तो रस्ता, तो 560 कोटी रुपयाचा, ते मांजरपाडा पाणी काय आता सांगतो तुम्हाला किती काय काय काम असतं. 2000 कोटी आज सुरू आहेत, याच्या अगोदरचे झालेत ते मी धरत नाही आहेत. कसे झाले असे रस्ते. आणि आम्हाला आपण निवडून देता ते विकासासाठी, किंबहुना मला इथे तुम्ही आणलं, इथले अनेक काही नेते होते, नेवल्याचे नेते होते, त्यावेळेला मी त्यांना विचारलं बाबा माझा नेवल्याचा काय संबंध काय, मी फक्त जे एखाद्या शाखेचं उद्घाटन करायला किंवा पक्षाचं एखाद्या कार्यालयाचं उद्घाटन करायला यायचो आणि अर्धा तासात जायचो, मला काय संबंध. ते बोले नाही तुम्ही आम्हाला विकासासाठी पाहिजे आहात. पवार साहेबांचं म्हणणं होतं की जुन्नरला उभे राहा, कारण तिकडे माझ्या पण ओळखीचे आमच्या भाजी मार्केटचं मी आजही अध्यक्ष आहे, भायखळा भाजी मार्केट सगळ्यात जुनं मार्केट मुंबईचं. आणि ती सगळी मंडळी कुठून आलेली आहेत, बरीचशी जे आहेत 70% जुन्नरचे, मुळात आमचे जे आहेत वाडवडील ते पण जुन्नरचे. आणि पवार साहेब म्हणले माझ्या दृष्टिक्षेपातला माझ्या हातातला तालुका आहे. पण मी सांगितलं नाही, आज जिथे पाऊस पडत नाही अजिबात, महाराष्ट्रात सगळ्यात दुष्काळी तालुका जर कुठला असेल तर तो येवला आहे. तिथे रस्ते नाहीत, काहीच डेव्हलपमेंट नाही, मला तिथे जायचं. पवार साहेब म्हणले तुमची मर्जी, आणि मी आलो आणि झपाट्याने काम सुरू केलं. आणि मी त्याच वेळेला सांगितलं होतं विकास हा माझा धर्म आहे, विकास ही माझी जात, विकास ही माझी भाषा, मला दुसरं काही येत नाही. तर काही लोक जातीवरून हे करतात, अरे जातीवरून काय करतात. मी तर 90 साली जे ओबीसीला आरक्षण द्या, गरीब भटक्या विमुक्तांना आरक्षण द्या यासाठी शिवसेना सुद्धा सोडली. त्याचं मी नवीन काय केलं, मी फक्त सांगितलं की बा इथे काय अडचण, त्यांना वेगळं द्या, वेगळं आरक्षण दिलं मराठा समाजाला सुद्धा. परंतु काही लोक जे उगीच पेटवापेटवी करण्याचा प्रयत्न करतात, दिशाभ्रम करण्याचा प्रयत्न करतात. पण आज सुद्धा मी तुम्हाला सांगतोय मी विकासाची कामं पूर्ण केली. हे 4 पदरा रस्ता मी केला, 4 पदरी. त्या वेवल्यामध्ये 4 दुकानं होती पैठणीची, आज 450 झाली. हे सगळं काम जे आहे हे सगळं जे आहे असंच हे सगळं चालणार आहे. आणि एक आहे की हा एक दुसरा एक रस्ता जो आहे आता खेडले जुंग्याचा जो आहे तो सुद्धा आम्ही कुठे आहे तो खेडले जुंग्याच्या बाजूचा एक रस्ता आपल्याला करायचा होता. हा कुठे
रुई फाटा ते खेडले जुंगे तिकडचे लोक आले की तो हा रस्ता असा नका वळू असा नाही. तर हा सुद्धा रस्ता 6 किलोमीटरचा हे काम आपण चीफ मिनिस्टर जे आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून टप्पा 3 मधून करतो आहोत आणि 10 कोटी रुपयाच्या हा रस्त्याच्या कामाला या आठवड्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला परवानगी मिळणार आहे. हं? काय झालं? बजरंग बली सुद्धा धावून आले तुमच्यासाठी. बजरंग बलीची आरती चालू आहे होय. आरती नाही हनुमान चालीसा दररोज लागते. थोडा शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल. सरपंच थोडा वेळ आवाज कमी करा. थोडं पोलिसांना माझं सांगणं आहे एक 10 मिनिटं. बजरंग बलीला सांगा बोल बजरंग बली तोड दुश्मन की नली. जरा आवाज जरा कमी करा. मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे बाबा. त्याच्याच आशीर्वादाने हे सगळं काम सुरू आहे. जरा पोलीस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी. जिथे असतील पोलीस त्यांनी ताबडतोब. अरे भाषण कसं करणार. काय कुठे मंदिर आहे. हा लांब अंतरावर तिकडे जे मंदिर आहे गावामध्ये तिकडे आहे ते. एवढा तुम्ही कंटिन्यू करा. बरं ठीक आहे. तर हा रस्ता आपण तो सुद्धा रस्ता आपण करणार आहोत. रुई फाटा ते खेडले झुंगे हे तुम्हाला मी सांगितलं आणि तो पण कॉन्क्रीटचाच रस्ता होणार आहे. रुई फाटा ते धारणगाव 2 किलोमीटर रस्ता सुद्धा आपण पुढच्या अर्थसंकल्पामध्ये टाकलेला आहे. तर अशा रीतीने ही रस्त्याची कामं सगळी सुरू आहेत. मी मगाशी सांगितलं की हा रस्ता जो आहे आपण अतुल चव्हाण आणि त्यांनी जे आहे तो वाढीव केला ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता शिवसृष्टीचं काम छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांचा पुतळा आणि ती शिवसृष्टी जवळजवळ 20-22 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेत. 4 एकरवर काम सुरू आहे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ते पाहिल्यानंतर सुद्धा जे आहे तुम्हाला वाटेल की नाही हे असं पाहिजे. पुतळे तर उभे करतात सगळे ते आनंद आहे आम्हाला. पण तिथे आपण महाराजांचा पुतळा बाहेर पूर्णपणे किल्ल्याचं स्वरूप आहे. त्याला पूर्णपणे दगडी काम आहे. आज 100 राजस्थानचे कारागीर काम करतात. 100 आणि 100 आपले 200 लोक काम करतात तिथे. आणि संपूर्ण जे आहे आतल्या भागामध्ये जवळजवळ 27 ते 28 वेगवेगळे सेनापती मग ते मराठा समाजाचे असतील शिवाजी महाराजांचे ते आमच्या नाभिक बंधूंचे असतील ते भटक्या विमुक्त जातीतील वेगवेगळ्या सगळ्या मुस्लिम समाजातील महाराजांचे जेवढे सेनापती आहेत तेवढ्यांचे सगळे म्युरल्स आणि त्याच्या खाली त्यांचं काम आणि तुम्हाला ते सगळं एका ठिकाणी परत सगळं ते पाहायला मिळेल. महाराजांचा इतिहास हा सगळा सिनेमासारखा उभा करणार हे सगळं काम आपण करतो आहोत. आता हे 26 सप्टेंबरला त्याचं आपण उद्घाटन करणार आहोत. पुतळ्याची स्थापना करणार आहोत. पण 22 सप्टेंबरला या पुतळ्याचं आगमन आपल्या इकडे येईल. त्यावेळेला मिरवणूक सुद्धा निघणार आहे. आपण सगळ्यांनी महाराजांचं स्वागत करायला पाहिजे. याच रस्त्याने महाराजांचं आगमन होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये मिरवणुकीमध्ये आणि नंतरच्या 26 तारखेच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे आहे. एवढा ते सांगितल्यानंतर पुणेगाव दरसवाडीचं काम हे 263 कोटी आम्ही सांगतो हे अस्तरीकरण करा पण तेवढाच नाही. आता पण 1000 कोटीवर ते काम गेलंय. मी जेव्हा आलो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे अंबादासी त्यावेळेला मी म्हटलं काय खोदून ठेवलेलं आहे ते अर्धवट बुजलेलं आहे. तर म्हणे साहेब याला 40-50 वर्ष झाली आता
हे जनार्दन पाटील म्हणून होते आमदार, रोजगार हमी योजनेतून ठरलं होतं की पुणे गावचं जे आहे ओव्हरफ्लोचं पाणी आपल्याकडे येईल म्हणून ते केलं होतं. परंतु तो कालवा बुजून पण गेला आणि कधीच पाणी आलं नाही. 40 वर्षात नंतर पाणी आलं नाही, 40-50 वर्षात. म्हटलं तर पाणी तर पाहिजे आपल्याला. त्यांनी मार्ग तर दाखवलेला आहे, आपण जाऊया. मी पूर्ण तो 160 किलोमीटरचा कॅनॉल परत केला. सगळं केल्यानंतर लक्षात आलं पाणी कुठे आहे, पाणी तर पाहिजे. आणि मग एक लक्षात घ्या, ज्यांना माहित नाही ना, जे शहाणे सांगतात काय किंवा माझ्यावर टीका करतात, फार पूर्वी किती वर्ष झाली मला माहिती नाही, ऍग्रीमेंट झालं मराठवाड्याच्या आणि आपल्या इकडच्या नेत्यांचं की आम्हाला पाणी पाहिजे म्हणून वरून वर एकही तुम्ही धरण बांधायचं नाही. आता पिण्याच्या पाण्याचं नाशिकचं वगैरे धरण आपण करू, पण बाकीची धरणं तुम्ही बांधायची नाही. म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात साधे साधे आपण बंधारे केलं की साधे साधे जे आहेत आपण एक बंधारे करतो. आणि कुठे ते रायतेंच्या इकडे तुमच्या साठवण मग बंधारे प्रमाणपत्र आणावं लागतं किंवा ठीक आहे हे पाणी तुम्हाला वापरायला, ते भांडवून कुठून काय करून परत त्याच्यामध्ये आणखीन तुमचं फॉरेस्ट याच्यामधून सुद्धा आपण काम करू. सांगण्याचा उद्देश का की धरण बांधता येत नाही, पाणी मग आपल्याला येणार कसं. मग आम्ही त्याच्यावर विलास काढला की तुमच्या पाण्याला आम्ही हात लावत नाही, पण जे पाणी गुजरात आणि समुद्रात जात आहे वाहून ते पाणी आम्ही घेतो, ते पाणी तुमच्या हिशोबात नाही, कारण ते पाणी तुम्ही सोडून दिलेलं आहे. आता ते पाणी आणायचं तर मध्ये सह्याद्रीच्या डोंगराची रांग आहे. 2009 मध्ये नाशिकला कॅबिनेट झाली, त्यावेळेला मी तो प्रस्ताव मांडला की सगळं पाणी इथे आणण्याचे प्रयत्न आपण करायचे. मग एक वेगळंच धरण हे मांजरपाडा हा प्रोजेक्ट आहे वेगळा. 12 धरणं आहेत वेगवेगळ्या ओळ असतील, छोटे छोटे तिथले नदी नाले पाणी वाहून येणारे तिकडे ते अडवलं पाणी 12. आणि ते पाणी साठलं खूप. मग ते पाणी इकडे आणण्यासाठी डोंगरांना आपण 11 किलोमीटर, दुसरा आणखीन 1.25 किलोमीटर असे 12 किलोमीटर बोगदे तयार केले. सुरुवातीला केला म्हटलं याच्यातून पाणी कमी जाईल, डबल केला. जवळ इथून तिथपर्यंत रुंदी असेल आणि आणखीन उंच असेल, 2 ट्रक आरामात जातात. एवढं आपण त्या मशीन पण नव्हत्या त्यावेळेला जे आता मुंबईला आपण वापरतो ना, हा टनेल करण्यासाठी हाताने सगळं काम केलं आपण. 5-10 वर्ष त्याच्यामध्ये गेली. मग ते पाणी आलं सगळं आलं, पण पाणी पुढे कुठे काय येईना. कारण मध्ये शेतकऱ्यांचा जे आहे तो कालवा होता तो फुटायचा. अरे पाणी बंद करा, आमच्या शेतं उपळली, पाणी सगळं जिरायचं, पाणी सगळं पर्क्युलेट व्हायचं. 160 किलोमीटरचा प्रवास करायचा ना. आणि मग म्हटलं आता ह्याच्यावर पण आता मार्ग काढायचा. आणि 160 किलोमीटरचं जे आहे अस्थिरीकरण करायचं काम याच वर्षात सुरू केलं. 1.5 वर्षाचा त्यांना आपण वेळ दिलेला आहे, पण 6 महिन्यामध्ये आपण 80% काम त्यांच्याकडून करून घेतलं. त्यावेळेला पाणी आलं ते एकदम 160 किलोमीटरवर पोहोचलं, सगळ्यांना पाणी मिळालं. बरं त्याच्यामध्ये सुद्धा वरती आणखीन चांदवड आहे, त्यांनाही पाणी लागतं. तेच मध्ये त्यांचे पण गेट उघडतात. काय म्हणतात ते डोंगळ्याचं काम जोरात सुरूच आहे. आता काय त्यांनाही नाही म्हणता येत नाही. ठीक आहे, काही ठिकाणी अस्थिरीकरण, शेतकऱ्यांनी सांगितलं अस्थिरीकरण करायचं नाही आमच्याकडे, आमचं पाणी बंद होईल. आणि आता रडतायत कारण पाणी एवढं तिकडे आतमध्ये गेलं का सगळी शेतं उपळली. आता म्हणतं लवकर करा. अरे पाणी बंद करा. पाणी कसं बंद करू, तुम्ही करत होते, मला काम करून दिलं नाही मला. अहो किती त्रास हे करत असताना अनेक ठिकाणी रोज 4-4 वेळा फोन आणि सगळ्या मिटिंग आणि अमकन तामकन. आणि ह्याच्यामध्ये अर्थातच हे सांगायला पाहिजे, हे अस्थिरीकरणाचं काम सुरू झालं, लक्षात आलं याच्यावर रोज कुठे जाणार बघायला. मग त्या विभागातले जे आहेत मोहन शेलार आणि त्यांचे जे आहेत लोक, त्यांना सांगितलं हे अस्थिरीकरणाचं काम कुठे थांबलं तर मला सांगायचं, मी ते बरोबर करून घेतो. तसंच हे आता तुमचं ते काय शिवसृष्टी
ते आमचे वसंत पवार साहेब, त्यांना सांगितलं रोज तिथे जायचं, काम सुरू आहे की नाही बघायचं, चांगलं काम नाही झालं तर मला सांगायचं, अडचण असली तर सांगायचं. राजापूरचं जे आहे पाणी पुरवठा योजना सुरू आहे, तिथे ते ज्ञानेश्वर दराडे, त्यांना सांगितलं तुम्ही बघायचं. आणि धुळगावला तिथे दुसरं पाणी पुरवठा योजना, ठोंबरे नावाचे आमचे दुसरे कार्यकर्ते ते बघतात रोजच्या रोज. हे पूर्ण होतील काम, त्यावेळेला तिकडच्या सगळ्या घरांना नळाचं पाणी येईल. इथे सुद्धा या लासलगावला आपण 18-20 कोटी रुपयाचं काम केलं आणि अजूनही 9-10 कोटी रुपये आपण मागितलेले आहेत आणि ते पुढचं काम आपण करतो आहोत, पण पाणी यायला सुरुवात झाली. याच्यात सुद्धा अडचणी खूप आहे. आमचे काही मित्र जे आहेत, स्वतःला जे लोक काय निवडून आले म्हणजे लोकांना असं वाटतं की आकाशाला हात पोचले. राजापूरला जे जमीन घ्यायला गेलं, ते काय तुमचे टँक वगैरे साठवून टँक वगैरे बांध का, ताबडतोब जो मनुष्य सांगायचा 1 लाख रुपयाला घेऊन जा, काहीच नाही ते होत. ताबडतोब त्याला फोन यायचा, अजिबात देऊ नको, झालं. मग दुसरीकडे मग तो म्हणायचा 10 लाख रुपये, तर ताबडतोब फोन यायचा 20 लाख रुपये घ्यायला तो. अहो काय झालं, 6 महिने वैतागलो, पाणी त्यांना द्यायचंय काय. आणि अशा रीतीने आमचे जे आहेत मोठे मोठे नेते आम्हाला मदत करत होते, किंमतच वाढवत होते. शेवटी कोणालाच माहिती नाही, फक्त 2-3 लोकांना आणि मला माहिती. आणि मग ते एका माणसाकडून जे काय पद्धतीने घेतली जागा, काय त्याला संतुष्ट करायचं ते आम्ही ते केलं. ताई सांगण्यासारखी गोष्ट नाही. अशी गोष्ट कशासाठी. अहो एवढंच नाही, आता एक शिवसृष्टी ज्या आहेत, नियमानं कायद्यानं खाजगी जागेमधले असलेला मुरुम उचलायचं काम सुरू आहे. चलन भरलेलं आहे, सरकारी काम आहे. नाही ते मुरुम नाही उचलायचा. आमचा तहसीलदार नाही ते म्हणतात काय. शेवटी आज परत त्यांना बोलवलं, अजिबात चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं काम तिथे मुरुम लागतोय, तो सुद्धा पैसे भरलेले आहेत, चलन काढलेलं आहे, खाजगी जमीन आहे, आणि तिथे सुद्धा आडवे येतात. हे असले नेते सुद्धा आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे हे जे काम 8 दिवसात व्हायचंय ते 20 दिवसात होणार. हा त्रास जो आहे हा मी पाहिलेला आहे. सांगायचं मला नव्हतं, पण मी सांगितलं आपल्याला. आता 38 गाव पाणी पुरवठा योजना, तिथे आता 65 गावं झाली, त्यांना सुद्धा आपण 10 कोटी रुपये दिले दुरुस्ती. जगदंबा कोटमगाव 75 कोटीचा आराखडा तयार केला. बाबासाहेब आंबेडकरांनी जिथून घोषणा केली धर्मांतराची, त्या मुक्तीभूमीचं काम 30 कोटी रुपये आपण खर्च करू. जाऊन बघण्यासारखं आहे. नागपूर नंतर मुक्तीभूमीत जे काम झालं त्याचाच नंबर लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप आहेत. 22 फुटाचा गौतम बुद्धाचा पुतळा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. आणखीन तिथे आता एम्पी थिएटर आहेत, ते भंते लोकांना राहण्यासाठी, त्यांना ते लोकांना शिकवतील त्याच्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे. आपण हे सगळं काम आपण करतो आहोत. आता हे जे आहे लासलगावला सुद्धा 50 खाटाचं जे उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्याचं श्रेणीवर्धन आपण करतो आहोत. 20 खाटाचं इमारतीचं बांधकाम 14 कोटी रुपये आपण त्याला मंजूर करून ते काम सुरू करतो. इथे शिवनदी आणि काय तुमची ते लोणगंगा नदी, प्रत्येक नदीसाठी 13.5 कोटी रुपये मंजूर केले, प्रत्येक नदीसाठी. कारण आपल्या सगळ्याच्या कृपेने तिथे एवढी घाण टाकल्या, सगळा कचरा रोज, नदी वाटतच नाही. मग ते आता साफ सूफ करायचं काम 13.5 कोटी रुपये मंजूर करून आपण ते काम करतो आहोत. तर ही सगळी काही कामं सुरू आहेत आपली. आणि बाकीचं जे आज कांद्याचं तुम्ही मगाशी सांगितलं, कांद्याची सुद्धा जे आहे हे निर्यात मूल्य जे होतं तेच काढून टाकलं. 560 कोटी रुपये, 560 कोटी डॉलर पर टन एवढं ते निर्यात मूल्य होतं. अधिक 40% जे आहे निर्यात शुल्क म्हणजे टॅक्स. आता एवढे पैसे भरल्यानंतर त्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आमचा कांदा कोण घेणार. एवढे पैसे, तिकडचा कांदा स्वस्त, आपला कांदा हा असाच 560 डॉलरच्या पुढे भाव पाहिजे, नाही आला तर नाही पाठवायचा. अरे ह्या सगळ्या अडचणीतून जे आहेत, शेवटी सगळ्यांचे प्रयत्न आहेत.
मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, सगळ्यांचे आमचे प्रयत्न, इथले लोक सगळ्यांनी प्रयत्न केले, मार्केटवाल्यांनी प्रयत्न केले आणि आज ते निर्यात मूल्य संपलं आणि निर्यात शुल्क सुद्धा जे आहे हे 40% 20% आलं आहे. त्यामुळे जे आहे हे सगळं जे आहे आज कांद्याचा प्रश्न सुटला. लासलगाव बाह्य वळण जे आहे 109 कोटी रुपयाचा रस्ता आहे, लासलगाव बाह्य वळण. आणि आताच आम्हाला आमच्या या इंजिनियर्स जे आहेत, आमचे सहकारी मॅडम आहेत, चीफ इंजिनियर आहेत, त्यांनी सांगितलं मार्च पर्यंत हा रस्ता आम्ही पूर्ण करू, 109 कोटी रुपयाचा स्टेजवर त्यांनी सांगितलं. त्यांचे मी आभार मानतो आहे. आता बाकीचं काम तर खूप आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1,01,000 भगिनींना, लासलगाव येवल्यामधील भगिनींना पैसे आले. 1,01,000 एवढ्या भगिनींना पैसे आले 2 महिन्याचे. आणि आता हा 3रा महिन्यात ते पण पैसे येतील. पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे पैसे येतील. SSC नंतर ज्या मुलींना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांना पूर्ण शिक्षण फ्री करण्यात आले. सगळे पैसे गव्हर्नमेंट भरणार. ही लाडकी बहीण योजना ज्यांच्याकडे सुरू आहे त्यांना आपण वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणार आणि 300 रुपये प्रत्येक महिन्याला परत मोदी साहेब देणार. युवकांसाठी तुम्ही कौशल्य प्रशिक्षण घ्या, 10,000 रुपये तुम्हाला स्टायपेंड महिन्याला. आणि तुम्हाला सांगतो जर्मनी बरोबर आपला ऍग्रीमेंट झालं. त्यांनी सांगितलं 5 लाख मुलं आमच्याकडे पाठवा, 5 लाख मुलं मुली, पण ती शिकलेली. हे जे सुधार काम असेल, वायर काम असेल, लेथवरचं मशीन काम असेल, वायरिंगचं असेल, जे जे काय असेल ते त्याच्यामध्ये पारंगत झालेले लोक पाहिजेत आम्हाला. 5 लाख काही लोक पाठवले. आता नोकऱ्या पाहिजेत आपल्याला तर घ्या ना, शिका. शेतकऱ्यांना सुद्धा आपण 6,000 रुपये दिले. केंद्राचे 6,000 रुपये, आपले 6,000 रुपये. कापूस सोयाबीन हेक्टरी 5,000 रुपयाचं आपण अनुदान दिलं. शेतकऱ्यांच्या वीज माफ, मागेल त्याला सोलर पंप. आणि ज्यांना तीर्थयात्रा करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री ती सुद्धा आपण सुरू केली. आताच लवकरच मला असं वाटतं की एक आगगाडी वगैरे काहीतरी पाठवत आहेत. माहिती आले अयोध्येला कोणाला जायचंय, कोणाला कुठे जायचे, नावं वगैरे आपण परत गोळा करतायत. ठीक आहे, लोकांची इच्छा असते जाण्याचं. तर अशा रीतीने हे सगळं काम सुरू आहे. आणि आता भुजबळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बळकटी मिळणार आहे. आपल्या शुभ आहे अर्धपुत्र, पूर्ण पुतळा नाही दोघांचे, पण एकेका पुतळ्याची उंची जे अर्धपुतळा जो आहे 12 फूट आणि रुंदी 15 फूट आहे एकेका पुतळ्याची. म्हणजे कदाचित जगातला सगळ्यात मोठे अर्धपुतळे आहेत. आणि तिथे सुद्धा चाललेलं काम, शिवसृष्टीचं काम, अनेक काम, याच्यामध्ये अनेक लोक मला मदत करतात. विशेषतः जे आहेत ते समीर भाऊ, हे तर सगळ्या कामामध्ये जे आहेत त्यांना सिव्हिलचं ज्ञान चांगलं असल्यामुळे, अभ्यास केल्यामुळे त्यांनी प्रत्यक्षपणे जे आहे प्रत्येक गोष्ट ते अशीच पाहिजे तशीच पाहिजे हे सगळं करतात. कल्पना पण त्यांच्या तिकडच्या इकडच्या. मग नाशिकच्या आमची नावं घेण्यासारखे खूप आहेत. ते दिलीप खैरे आहेत, ते सुद्धा येत आहेत, ते सुद्धा काम करतात. मग अशी सांगितलं पण काही कामं वाटून दिली ते तुम्ही लोक सुद्धा काम कर. आता रस्त्याचं आहे तर रस्त्याची सुद्धा कामं जशी इतरांना दिली तशी तुम्हाला पण दिली पाहिजे. त्यामुळे येवला आणि ह्या परिसरामध्ये या विंचूर, लासलगाव ह्या परिसर हे सगळं काम डिके जगताप साहेब हे तुम्ही बघायचं आहे. इकडचं काम आणि तिकडचं काम बरोबर होतं की नाही हे बनकरांना बघतील. त्याला कामाचं वाटप, आपण मोकळे, काय अडचण आली तर सांगायचं आणि काम चांगलं करून घ्यायचं. अर्थात त्यांना त्यांची सहकारी पण मदत करतील, गावागावचे वेगवेगळे लोक. कारण एक मी त्यांना सांगितलं ते आणखी लोकांची मदत घेतील. पण हे काम सगळं चांगलं कसं होईल, व्यवस्थित कसं होईल. आणि आम्हाला फक्त सांगायचं अडचण काय असली तर ते आम्ही
सोडवण्याचा प्रयत्न करू. मी अधिक काही बोलत नाही. पावसानं खरं म्हणजे आमची विनंती ऐकली. बजरंग बलीच्या मंदिरातील लोकांनी सुद्धा माझी विनंती ऐकली. मी त्यांचा पण आभारी आहे. आणि तो परमेश्वर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शक्ती, बुद्धी, युक्ती देवो. ही कामं जी आहेत अशीच आपल्या हातून अधिकाधिक कामं जी आहेत झाली पाहिजेत, यासाठी जे आहेत आपण प्रयत्न करू. आणि यापुढे सुद्धा हा विकासाचा रथ असा सुरू राहील एवढं सांगतो. पुन्हा एकदा सगळे इंजिनियर्स आणि कार्यकर्ते यांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Zee 24